नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे संख्यावरील क्रिया। यामध्ये विभाज्य आणि विभाजक आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। बघा स्वाध्याय 5 प्रश्न पहिला, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा। 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने निशेष भाग जातो ही कसोटीच आहे 6ची, म्हणजे विधान योग्य आहे। बघा ब 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 ने निशेष भाग जातो ही कसोटी सुद्धा योग्य आहे, कारण या संख्येचे असे दोन विभाजक शोधायचे की जे एकमेकांच्या पटीमध्ये नसतील, तर हे पण आहेत। बघा 600 या संख्येला 2, 3 आणि 5 ने निशेष भाग जातो। बघा 2 ची कसोटी शेवटी 0 आहे म्हणून 2 ने भाग जातो। 3 ची कसोटी अंकाच्या बेरजेले 3 ने भाग गेला पाहिजे, तर या सर्व अंकांची बेरीज 6च येते आणि 6 ला 3 ने भाग जातो, म्हणजे हे पण योग्य आहे। आणि 5 ची कसोटी शेवटी 0 किंवा 5 असले पाहिजे, तर शेवटी 0 आहे म्हणजे 5 ने पण निशेष भाग जातो, म्हणजे विधान अ ब क तिन्ही पण योग्य आहे। म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण निवडणार आहेत पर्याय क्रमांक 3 अ ब क तिन्ही पण योग्य। मग प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा। यामध्ये सुद्धा पर्यायाचे पर्याय दिलेले आहेत। बघा 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, तर 2 ची कसोटी काय आहे, तर शेवटी समसंख्या असल्या पाहिजे, मग 0 2 4 6 8, तर या ठिकाणी 2 आहे म्हणजे याला 2 ने निशेष भाग जातो, योग्य आहे। आता या ठिकाणी 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो, तर 7 ची कसोटी न वापरता आपण 7 ने प्रत्यक्ष भाग देऊन बघायचा, कारण ते सोपं पडतं। बघा 7 1 7 7 2 14, 18 वजा 14 4 उरले, 4 वरती 2 42 आणि 7 सकम 42 म्हणजे 7 ने निशेष भाग जातो, हे विधान सुद्धा योग्य आहे। आता पुढचा प्रश्न, 182 या संख्येला 14 ने निशेष भाग जातो। बघा आपण 14 चे दोन असे अवयव पाडायचे की जे एकमेकाच्या पटीमध्ये नसतील, म्हणजे 7 आणि 2 7 2 14, मग 7 ने जातो आणि 2 ने पण जातो, म्हणजे 14 ने पण निशेष भाग जातो, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे अ ब क। आता कोणत्या पर्यायामध्ये अ ब क योग्य आहे, तर या ठिकाणी बघा अ ब आणि क पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण निवडणार आहोत। बघा तसे पण 14 1 14, 18 मधून 14 गेले, 4 शिल्लक राहिले, 4 वर 2 42, 14 2 28, 14 त्रिक 42, अशा पद्धतीने भाग जातो। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा 5 व 0 हे अंक वापरून 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती। बघा त्यांनी फक्त आपल्याला सांगितलेलं आहे 5 आणि 0 हे अंक वापरायचे, दोनच अंक आहे, आणि किती अंकी संख्या तयार करायची, तर 4 अंकी संख्या तयार करायची, म्हणजे अंक आपल्याला हे पुनरावृत्ती करावी लागणार आहे। तर आता आपल्याला 11 ची कसोटी 11 ने भाग जाणाऱ्या संख्या असल्या पाहिजेत। जर आपण या ठिकाणी घेतलं बघा मित्रांनो 5500, कारण दोन्ही अंक वापरायचे आपल्याला, तर या ठिकाणी 11 ची कसोटी काय सांगते आपल्याला, 1 आड 1 संख्यांची बेरीज, बघा 0 आणि याची बेरीज येते 5, 5 आणि 0 5, म्हणजे या संख्येला 11 ने सुद्धा भाग जातो आणि ती 4 अंकी संख्या आहे, बरोबर आहे। म्हणजे पहिली संख्या म्हणजे आपल्याला 5500, बरोबर आहे। दुसरी संख्या कोणती भेटू शकते आपल्याला, मग या ठिकाणी 5050। आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या संख्येला 11 ने भाग जाईल का, बघा 5 आणि 5 10 आणि 0 आणि 0 0, म्हणजे यांची बेरीज या ठिकाणी 11 0 किंवा 11च्या पटीत फरक येत नाही, म्हणजे या संख्येला 11 ने भाग जाणार नाही, तर एक संख्या आपल्याला मिळाली। दुसरी संख्या आपण अशी लिहू शकतो बघा 5 0 0 5, 4 अंकी संख्या आहे। आता या संख्येला 11 ने भाग जाईल का, तर बघूया आपण। बघा या ठिकाणी 0 आणि 5 5, 0 आणि 5 5, 5 आणि 5 0, म्हणजे 11 ची कसोटी आहे त्याच्यातली फरक एक तर 0 किंवा 11च्या पटीत त्याला, म्हणजे 11 ने निश्चित भाग जातो। बघा तरी पण तुम्ही देऊन पाहू शकता, 11 1 11, 11 4 44, 5 आले 6, 11 5 55, 5 उरले, 11 5 55, म्हणजे 11 ने भाग जाणार दुसरी संख्या आपल्याला मिळालेली या ठिकाणी 5005। तर अजून कोणती संख्या तयार होईल यापासून की जी 4 अंकी असेल आणि आपल्याला आणि हे दोन्ही अंक त्यामध्ये आलेले असतील, तर आपण दोन संख्यांचे या ठिकाणी निश्चित झालेले आहे। तिसरी संख्या या पद्धतीने आपण या ठिकाणी तयार करू शकतो। बघा तर एक अशी संख्या आपण तयार करून पाहू शकतो की 5 या ठिकाणी घेतले आपण, 3 वेळा या ठिकाणी आपण 0 घेऊन पाहू आणि 1 वेळा 5 घेऊन पाहू। आता या संख्येला 11 ने भाग जाईल का, तर निश्चितच नाही जाणार आहे, कारण जर यांचा फरक आपण काढला तर हा या ठिकाणी 5 आणि 0 फरक 5 येतो, म्हणजे 11 ने भाग जाणार नाही आहे, म्हणजे ही संख्या आपण घेणार नाही। अजून एक संख्या आपण लिहू शकतो की 3 वेळा 5 घेऊ शकतो आपण आणि 1 वेळा 0। आता या संख्येला जाईल का बघा 11 ने भाग, तर बघा या ठिकाणी
तर या ठिकाणी 5 आणि 5 10, 5 आणि 0 5, या ठिकाणी सुद्धा फरक किती येतो 5 येतो. म्हणजे या संख्येला सुद्धा 11 ने भाग जात नाही, तर ही संख्या सुद्धा आपण या ठिकाणी घेणार नाही आहोत. यामध्ये अजून एक पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे मित्रांनो. तो कोणता तर बघा, आपण 4 वेळा 0 तर घेऊ शकत नाही, तर आपण 4 वेळा 5 जर घेतले तर या संख्येला सुद्धा 11 ने भाग जातो. कसं बघा, 5 आणि 5 10, आणि या ठिकाणी 5 आणि 5 10, ही 11ची कसोटी. वजाबाकी 0 म्हणजे याला 11 ने भाग जातो. तसं पण तुम्ही देऊन पाहू शकता, 11 1 11, 11 5 55, 11 0 0 आणि 11 5 55. म्हणजे या ठिकाणी तिसरी संख्या आपल्याला मिळालेली आहे, तर ती 5555. आता यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. उत्तर काय आहे तर यांची बेरीज किती येते ते आपल्याला विचारलेली. तर यांची बेरीज आपण करूया. बघा 5 आणि 5, या ठिकाणी 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 ला 6, 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 16 0 60. पर्याय क्रमांक 1 16 0 60 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 4, स्टार ही 6 अंकी विषम संख्या आहे. स्टारची किंमत समान असताना पुढीलपैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल. तर या ठिकाणी स्टारची किंमत समान आहे आणि ती कोणती संख्या आहे तर विषम आहे. तर आपल्याला आपण जर 3 घेतलं तर 3 3 3 3 असे 6 वेळा आपण 3 लिहिलेत. तर आता या संख्येच्या बेरजेला कितीने 6 ने भाग जातो का बघूया. तर या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 4 आहे आणि या ठिकाणी 8 आहे. बघा विषम संख्या असल्यामुळं 4 आणि 8 हे दोन पर्याय या ठिकाणी कट झालेले आहे. आणि 6चा पर्याय काय सांगतो, 3 आणि 2 ची कसोटी. विषम संख्या असल्यामुळे 3 ने भाग जाणार, 2 ने भाग जाणार नाही, समसंख्या असूच शकत नाही. म्हणजे उरलेला पर्याय कोणता आहे 9 आहे. आता कोणतीही जर विषम संख्या घेतली त्यांची जर बेरीज केली तर 9 ने भाग जातो का बघूया. बघा 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18, 18 या संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे 9 हे त्याचं उत्तर आहे की जे की आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दर्शवतं. म्हणजे या ठिकाणी 9 ही संख्या तिची विभाजक असणारी 6 अंक असलेली विषम संख्या आहे आणि ती एकच आहे. म्हणजे आपण 3 पकडली. आपण अशा पद्धतीने कोणतीही संख्या जर घेतली तर त्याचं उत्तर आपण या ठिकाणी काढू शकतो. बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. पी ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. बघा, तर 11 ने निशेष भाग जाणारी पी च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती. बघा पी एक संख्या आहे की जी 11 ने भाग जाणारी विषम आहे. समजा पी बरोबर 11 मानलं आपण, पी बरोबर 11 मानलं, तर त्याच्या पुढची दुसरी विषम संख्या बघा, पी च्या पुढची पहिली 11 दुने 22, 11 ने भाग जाणारी, त्यानंतर 33, त्यानंतर 44, हे 11 ने भाग जाणारी संख्या आपण या ठिकाणी लिहित आहोत. म्हणजे 11 नंतर पीच्या पुढची दुसरी विषम संख्या कोणती. बघा पीच्या पुढची ही पहिली विषम संख्या आहे. ही पी ही विषम संख्या, हिच्या पुढची पहिली ही आहे आणि दुसरी 55 आहे. बरोबर आहे. म्हणजे 55 उत्तर येईल असं समीकरण आपल्या या ठिकाणी शोधायचं आहे. पीची किंमत 11 आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा पी अधिक 44 म्हणजे पी म्हणजे काय, पी अधिक 44. पी म्हणजे 11 आपण मानलेलं आहे, 11 अधिक 44 उत्तर 55 येतं. उत्तर किती येतं 55. म्हणजे हेच आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. कोणतं, पी अधिक 44. ऑप्शन नंबर 1 पी अधिक 44. आता जर तुम्ही ऑप्शन नंबर 2 घेऊन बघितलं, आपलं उत्तर किती यायला पाहिजे 55 यायला पाहिजेत. बरोबर. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलंय पी अधिक 22 दिलेलं आहे, पी अधिक 22. बट पी बरोबर किती मानलेलं आहे आपण 11 मानलेलं आहे. मग 11 अधिक 22 जर आपण केलं तर उत्तर किती येतं 33 येतं. बरोबर आहे. म्हणजे उत्तर योग्य नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं योग्य आहे. प्रश्न 6, 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. संख्या सोप्या आहे. बघा 12 आहे. 12ची कसोटी आपल्याला माहिती 4 आणि 3 ने निशेष भाग गेला पाहिजेत. 4 ने भाग जाण्यासाठी शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग दिला पाहिजे. 4 2 8, 4 0 0 जातो.
आता 3 ने निश्चित भाग जाण्यासाठी कसोटी काय आहे, तर अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. बघा अंकांची बेरीज 8 आणि 1 9, 9 ला 3 ने भाग जातो म्हणजे 12 ने या संख्येला भाग जातो. तसाही 12चा पाढा सोपा आहे. बघा 12 1 12, 12 पंचे 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 108 आणि 12 0 0 गेला पूर्ण भाग. आता दुसरा पर्याय आहे 5. 5ची कसोटी तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती, जर एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. आता 13ची कसोटी मात्र आपल्याला वापरताना प्रत्यक्ष भाग द्यावा लागतो, कारण 13 ही मूळ संख्या आहे. बघा 13 5 65, 13 6 78, 13 7 91, 13 8 104, 108 मधून 104 गेले, त्या ठिकाणी 4 शिल्लक राहिले. आता 43 झाले, 13 त्रिक 39 म्हणजे 13 ने निश्चित भाग जात नाही. तर कोणत्या संख्येने निश्चित भाग जात नाही, 13 ने निश्चित भाग जात नाही. या ठिकाणी 4 शिल्लक राहतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 13, ऑप्शन नंबर 3. आता पुढची 9 ने भाग जातो का, तर जातो, कारण 9ची कसोटी काय, संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. तर 8 आणि 1 9, 9 भागेला 9, उत्तर येते 1 म्हणजे 9 ने सुद्धा निश्चित भाग जातो. आता 7 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. बघा 336, 252, 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे बाकी काहीच राहत नाही. संख्या किती दिलेली आहे बघा मित्रांनो, त्या संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 336, 252. या ठिकाणी बाय कट पर्याय पद्धतीने आपण पाहणार आहोत. एक एक पर्याय आपण या ठिकाणी तपासून बघायचा आहे. बघा पहिला पर्याय आहे 8. मग 8ची कसोटी तुम्हाला माहिती आहे की शेवटच्या 3 अंकांना भाग गेला पाहिजे. सर्व संख्या 3 अंकी म्हणजे 8 ने भाग देऊनच आपल्याला पाहावं लागणार आहे. बघा 8 1 8, 8 चौक 32. बघा 33 ना, 8 चौक 32, 33 वजा 32, 1 शिल्लक राहिला, 8 दुने 16, पूर्ण भाग या ठिकाणी 8 ने गेलेला आहे. बरोबर आहे. आता 8 ने फक्त या संख्येला भाग जाऊन चालेल का, नाही, तर यांना पण भाग गेला पाहिजे. आता या संख्येला 8 ने भाग जातो का बघूया. बघा 8 ने इथं भाग गेलेला आहे, बाकी 0 आलेला आहे. 8 1 8, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 1 शिल्लक राहिलेला आहे आणि 8 1 8 या ठिकाणी बाकी 4 राहिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला नाही. 8चा पर्याय संपलेला आहे. नंबर 1 ऑप्शन आपला रॉंग ठरलेला आहे. आता नंबर 2चा ऑप्शन या ठिकाणी आपण वापरून पाहणार आहोत. नंबर 2च्या ऑप्शनमध्ये किती दिले, 28 दिलेला आहे. तर 28चा पाढा आपण घेणार नाहोत. 28चे आपण असे 2 अवयव शोधायचे की जे एकमेकांच्या पटीमध्ये येत नाहीत. मग कोणकोणते आहेत 2 अवयव, 7 आणि 4, 7 चौक 28. तर या ठिकाणी या संख्येला 7 आणि 4 दोन्ही अंकांनी भाग गेला पाहिजे. 7 4ची कसोटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. तर इथे शेवटचे 2 अंक जर विचार केले 36 आहे, 9 चौक 36 जातो. त्यानंतर या ठिकाणी जर 4 ने भाग गेला, 4 1 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 13 चौक 52, इथे पण जातो, पण इथं जात नाही. 4 25, 2 शिल्लक राहते, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कट झालेला आहे. जर 4 ने जात नाही तर 7 ने भागून पाहण्याची गरज नाही. आता ऑप्शन नंबर 3 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऑप्शन नंबर 3 मध्ये संख्या दिलेली आहे बघा 14. आता आपण 14 ने पण भाग देऊ शकतो, पाढा सोपा आहे, परंतु 14ची कसोटी सुद्धा आपल्याला माहिती आहे की असे 2 अवयव 14 शोधणार आहोत आपण. 7 आणि 2 यांना एकमेकींच्या पाठीमध्ये ते येत नाही. मग सगळ्यात अगोदर आपण 2 ने भाग देऊन बघायचा. 2ची कसोटी सिंपल आहे, शेवटी समसंख्या पाहिजे, तर तिन्ही ठिकाणी समसंख्या आहे म्हणजे 2 ने भाग गेला. आता 7 ने भाग जातो का बघायचं, जर गेला तर हे उत्तर आपलं कन्फर्म असेल. बघा 7 ने या ठिकाणी 336 ला भागतं, 7 5 35 नाही, 7 चौक 28. बघा 7 चौक 28, 33 वजा 28, 5 शिल्लक राहिले, 5 वर 7 56, 7 8 56, पूर्ण भाग गेला इथं. आता इथं बघा 7 त्रिक 21, 25 वजा 21, 4 शिल्लक राहिले, 4 वर 2 42, 7 सकम 42, इथं पण भाग गेलेला आहे. आता इथं बघा 7 चौक 28, 7 चौक 28 या ठिकाणी 32 वजा 28, 4 शिल्लक राहिले, 4 वर 2 42 आणि 7 सकम 42, म्हणजे 7 ने पण गेला आणि 2 ने पण गेला, म्हणजे निश्चितच 14 ने निशेष भाग जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 8वा, स्टार 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 गुणेला स्टार 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 4884 या गुणाकारासाठी स्टारच्या जागी सारखाच अंक आहे, तर तो कोणता असणार आहे. बघा 1 तर असू शकत नाही, कारण 111 गुणिले 1 जर असतं 1 असताना 1 आला असता. ठिकाणी 2 222
गुणेला 22 हा असण्याची शक्यता आहे, कारण बेदुने 4 बेदुने 4 बेदुने 4 एक संख्या संपलेली. पुन्हा बेदुने 4 बेदुने 4 आणि बेदुने 4 मग एकक स्थानी 4 येतो, त्यामुळे आपण याचं उत्तर करून पाहणार आहोत. 4 4 आणि 4 8 4 आणि 4 8 आणि 4 आला 4. आणि गणितामध्ये एक उत्तर बरोबर आलं की पुढचे पर्याय तपासायची गरज नसते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण निवडायचं आहे. बघा, जर 4 ठेवले आपण तर 4 चौक 16 म्हणजे एकक स्थानी 6 येईल, म्हणजे 4 पण उत्तर असणार नाही. तर 8 ठेवलं तर 8 8 64 म्हणजे एकक स्थानी 4 येण्याची शक्यता आहे. आपण जर बघितलं करून 8 गुणेला 888 गुणेला 88 काय उत्तर येतं, इथं सराव म्हणून आपण करून पाहतो. परीक्षेमध्ये पुढं करत बसण्याची गरज नाही. उत्तर मिळालं, गोल करायचं, राऊंड करायचं योग्य उत्तर आणि पुढे चालायचं. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की 888 8 8 64 46 6 8 8 64 आणि 6 70 46 7 8 8 64 64 आणि 7 71 4 0 1 7 एकक स्थानी 4 4 आला 4 1 ला 1 7 आणि 1 8. बघा अशा पद्धतीने म्हणजे उत्तर नाही तर आपण पर्याय क्रमांक उत्तर 2 ऑलरेडीच निवडलेलं आहे. चला आता पुढचा प्रश्न 9 नंबरचा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया. बघा प्रश्न क्रमांक 9 2 4 6 हे अंक एक एकदा वापरून 8 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती. बघा सिंपल क्वेश्चन आहे, फक्त घुमवून थोडासा विचारलेला आहे. 2 4 6 ही अंक एकदाच वापरायची आहे आणि लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. बट संख्या कशा असल्या पाहिजेत, 8 ने निश्चित भाग जाणार असल्या पाहिजेत. मग सगळ्यात अगोदर आपलं काम काय आहे, तर याच्यातले लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मग जर लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर संख्या चढत्या क्रमाने मांडणी करा. 246 ही लहानात लहान संख्या आहे. बट या संख्येला 8 ने निश्चित भाग जातो का बघायचं. बघा 8 त्रिक 24 6 शिल्लक राहतात म्हणजे निश्चित भाग जात नाही, म्हणजे थोडाफार बदल करावा लागणार आहे. लहानात लहान जरी असली तरी वेगळ्या पद्धतीने 2 सुरुवातीला घेऊया, 6 अगोदर आणि 4 नंतर घेऊन पाहूया. बघा आता 8 त्रिक 24 2 शिल्लक राहतात, 8 त्रिक 24 2 शिल्लक राहतात, पुन्हा 8 त्रिक 24 म्हणजे 8 ने निश्चित भाग जाणारी लहानात लहान संख्या आपण शोधलेली आहे. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या असतात. 6 4 2 बट या संख्येला 8 ने निश्चित भाग गेला पाहिजे. जातो का बघा. 8 8 64 2 शिल्लक राहतात. मग याच्यामध्ये पण थोडासा बदल करून बघूया. हे 6 तसेच ठेवू आणि 4 आणि 2 च्या आतला बदल करून बघूया. 2 सुरुवातीला घेऊ, 4 नंतर घेऊ. बघा आता 8 45 8 6 48 8 56 8 8 64 64 पुढे जातात. 8 7 56 56 म्हणजे 4 आणि 2 6 6 वरती 4 64 8 8 64 म्हणजे या ठिकाणी 8 ने निश्चित भाग जाणारी संख्या आपल्याला मिळालेली आहे. तर यांच्यातला फरक आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. मग या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या आहे 624 आणि लहान संख्या आहे 264. या दोन्ही पण 8 ने निश्चित भाग जाणार आहे. वजाबाकी करून घेऊया. 4 4 गेले 0, 12 6 गेले 6 आणि 5 2 गेले 3. तर 360 360 हा त्याचा फरक आहे. ऑप्शन नंबर 4 दर्शवतो आपल्याला. बघा आता शेवटचा प्रश्न या स्वाध्यायामधील आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. प्रश्न क्रमांक 10. बघा 7 9 4 रिकामी जागा 8 4 या संख्येस 12 ने पूर्ण भाग जाण्यासाठी रिकामी जागी कोणता सर्वात मोठा अंक येईल. बघा मोठ्यापासून सुरुवात करायची. तर आपल्याला 12ची कसोटी सर्वांना माहिती आहे. तर काय आहे 12ची कसोटी, की ज्या संख्यांना 3 आणि 4 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना 12 ने निशेष भाग जातो. या ठिकाणी 4ची कसोटी आहे, शेवटच्या 2 अंकांना निशेष भाग गेला पाहिजे. ते अंक या ठिकाणी लिहितो मी 7 9 4 रिकामी जागा आणि 84. तर शेवटचे 2 अंक 84 या 4 ने या 84 ला भाग जातो पूर्ण, तर जातो. 4 2 8 4 1 4. आता राहिली फक्त 3ची कसोटी वापरायची. आपण 3ची कसोटी काय, अंकाच्या बेरजेला 3 ने निशेष भाग गेला पाहिजे. तर या अंकांची बेरीज किती येते बघा. 9 आणि 7 16, 16 आणि 4 20, 20 आणि 8 28, 28 आणि 4 32, 28 आणि 4 32. तर आता आपल्याला 3 ने भाग गेला पाहिजेत. अशी मोठ्यात मोठी संख्या पण सुरुवात करू. 8 जर या ठिकाणी 32 मध्ये आपण 8 मिळवले तर उत्तर 40 होतं. जरी 8 ठेवले तर 40 ला 3 ने निश्चित भाग जात नाही, म्हणजे 8 घेऊन चालणार नाही. मग यापेक्षा लहान संख्या 7.
बघा 32 मध्ये जर आपण 7 मिळवले तर 39 होतं. 39ला 3 ने निशेष भाग जातो. 13 त्रिक 39 किंवा 3 एक 3 3 त्रिक 9 म्हणजे आपल्याला 7 मिळवायचे आहेत. ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी जर आपण 7 ठेवले तर येणाऱ्या बेरजेला 3 ने भाग जाईल, म्हणून ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.